पेट्रोलचा रेट आहे मित्रांनो. आपल्याला पॅराशूट दिला कुठे काय. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार होतो सापुताराच्या असं थोडंसं पुढे गाव आहे, ब्रह्मवाडी वाटतं नाव आहे. आम्ही सगळे सकाळी निघालो होतो कारण आज होती महाशिवरात्री. आपला हा पहिला लॉंग व्हिडिओ आहे, तो पूर्ण पहा. आणि आपण जात होतो वणीवरनं आणि आपल्या सोबत एक अजून एक गाडी होती आणि तिथं एक अजून एक मंदिर आहे, तर मग आम्ही तिथं थांबलो. तर मित्रांनो आता येऊन लागलोय आपण इथं. आता इकडं आपली गाडी आहे, इकडे बेकार गर्दी आहे, बेकार गर्दी आहे. आता इकडं काय आहे रे गड, इकडं वाटतं सप्तशृंगी गड आहे आणि इकडे एक मंदिर आहे आणि तिकडं बी मध्ये म्हणजे काय बोलू शकतो मी नाही माहिती. आणि आपला एक मेंबर आहे इकडं पण, मेंबर डायरेक्ट आम्हाला बसायला लावतोय. बाकीचे तिकडे आहेत, आपली गाडीचा दरवाजा उघडलाय, बाकीचे तिकडे उघडला. एवढा बी नाही रे करो. चल अरे अरे ये ब्लॉग बनवायच्या चक्कर मध्ये येऊन जाईल कान. अरे यार आता सब बसणारच परत लागला काय करून टाकतो बे. अवघडीने पाय रे काय केलं. मी काय म्हणतो रामफळ खाऊनच घ्या बाई तुम्ही. अरे रामफळ डायरेक्ट वरच निघून आले, टोपी काढून टोपी निघून आली. अरे निघून आली ती काय रे. गपचूप मला ठेवून द्यावा. मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा तुम्ही. तुमच्यासाठी मी आज स्पेशल लॉंग व्हिडिओ बनवतोय. आणि आपले बाई मोठे वाले इकडे बी आहे. आणि उघडे बाकी कुठे हे बाय बच्चे लोक बी आहे. साई तू पुढे पप्पांकडे. आणि हा लंबू आमचा. हा अरे नीट ना भाऊ पाहून करायला जाय नाही मस्त खेळ आपल्या गाडीतला. काय कर ना हाऊया गाडी कॉपी राईट पडी जाईल बर का. इकडे आजी बी आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सगळे इकडे ये नाही काय ते पटून दिसलाय. शिरापाचं काय काढून कोणत्या तोंडाने सांगतोस कळत नाही मला. तिकडे मांडे काय नाही. मित्रांनो आता आपण निघालेलो आहे. आपली मम्मी ते सगळे बसून गेलेले आहे. आता पुढे एक अजून गाडी आहे. थांबा एक मिनिट. आता डायरेक्ट भेटू मग. तसं अजून कुठे तर जायचंय. गावाचं नाव काय गुजरात मध्ये बर्मवेल काहीतरी गावाचं नाव आहे. हा वड. तिकडं काय जायचं आम्हाला. आता तेव्हा तुम्ही पाहू शकता तिकडे नांदोरी गड आहे, नाही दिसणार. आणि इकडे एक आपली गाडी इथे इकडे गाडी आहे. त्यामध्ये दोन तीन गाड्या बसतायत आपल्या मागे. इथनं डायरेक्ट सर म्हातारी बाई का आपल्या होतं काय कोण ती बाई काय आमच्या दुसरेच बाई आहे. मी पाहिलं तिथे उभी होती नांदुरीची नाही रे कोण नाही रात्री. हो नांदुरीच्या बाय अशा दुसऱ्या फिरतच नाही बाई साधारण बाय. साई आवाज दे थोडा. काही नाही मित्रांनो. आता आपण बी निघालेलो आहे, मागची गाडी बी निघालेली आहे. यो म्हणा यो व्हिडिओ मध्ये राहतो मी, म्हणजे आपण मस्तपैकी सगळं पाहू शकतो. मित्रांनो इकडं आहे आपला कोणता गाव तिकडं. अरे काही बी तिकडे कोणता तरी गाव आहे. आणि आपला आता पुढे नांदोरी येईल. तिकडे कांदा मार्केट आहे. तुम्हाला वरून गाड्या दिसत आहेत का नाही ते नाही माहिती. तुम्ही आंधळे असाल तर मजाक करतोय बर का. डिसलाईक नका करू. आम्ही असा विषय का आपण नंतर ऑडिओ टाकू. तुम्हाला ऐकत असेल तर आम्हाला नक्कीच फॉलो करा. अजून बेल आयकॉनवर दाबून घेऊन द्या. आपल्यामध्ये गाडीमध्ये 2 माणसं एक्स्ट्रा ऍड झाले, त्यांच्याकडून 5-5 रुपये घ्यावा लागतील. तिकडनं तुम्हाला रस्ता दिसतोय का नाही. रस्त्याचं काम बेकार चालू आहे बरं का वरती. इथं क्रिकेटचं ग्राउंड आहे. इथं हेलिकॉप्टरचा ग्राउंड आहे. हेलिकॉप्टरचं बी क्रिकेटचं बी दोघं आपण सांगू शकतो. एक छोटीशी फॅक्टरी आताच झालेली दिसते मला.
इथे सगळे हॉटेल आणि ते आहेत. आणि आपण थोड्याच पुढे जाता कसं ज्यांना यायचंय त्यांनी ना सोच समजून या, कारण की रस्त्याचं एकदम खतरनाक काम चालू आहे. आणि इकडं पुढे नांदुरी आता आलंय आपण, म्हणजे नांदुरीतच आहे. एक थार केली होती आपण, तिला अनदेखा केलं. थार गेली मी तर पाहिलं सुद्धा. टाका ना. जाऊ द्या काही मित्रांनो, आता आपण नांदुरीच्या घाटात डायरेक्ट आलेलो आहे. आताच एक बाबांना घाबरून टाकला आम्ही. बाबांनी डायरेक्ट मोठे मोठे पावलं घेतले. तर नमस्कार मित्रांनो, आता मी ना तुम्हाला थोडस मोटिवेशन देऊन देतो. तर तरी म्हटलं साई का बरं आला नाही या गाडीला? असे ते काही पुढे बसलाय ना म्हणून मी ना जास्त मोठे ब्लॉग बनवत नाहीये ना. जाऊ द्या मित्रांनो, आपलं चालू द्या. तर मोटिवेशन असं आहे की कोणी बी काही बी करू द्या, त्यांच्याकडे ध्यान द्यायचं नाही बिलकुल. आणि ते म्हणजे तुम्हाला सांगू का, कुठे गेले तुम्ही ब्लॉग बनवला, कॅमेरा चालू केला, फक्त कॅमेऱ्याकडे लक्ष द्यायचं. कोणी पाहिलं ना हसून घेतील आणि तुम्हाला ते विसरून जातील. आपल्याला काय करायचं, आपल्याला आपली व्हिडिओ बनवायची आहे फक्त. हा मोटिवेशन तुम्ही घेऊन घ्या, तुम्हाला पुढे जाऊन कामात येऊ शकतो. आणि लाईक आणि सबस्क्राईब करून द्या. पुढे झालो तर मी गिव्ह अवे करेल डायरेक्ट. जर आपले 5 लाख सबस्क्रायबर झाले, तुम्हाला एक चॉकलेट. चॉकलेट नाही मित्रांनो, खरं सांगतोय. 5 लाख सबस्क्रायबर झाले आपले, तुम्हाला मी एक बायला कोंबडे दिल. काय देऊ तुम्हाला गिफ्ट. मला तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला काय गिव्ह अवे करू. याच्यावर डायरेक्ट आपण मोबाईल लावला होता, याच्यावर असा मोबाईल लावला होता. बरं वय रे, हा अशा तो रस्ता हा ना. चला तुम्हाला लागून देतो एवढं डायरेक्ट. आता वय इथून आहे ना. इकडं काय द्राक्ष काय मध्ये धरले का, द्राक्ष द्राक्ष लावलेले होते. हे नाही द्राक्ष आपले नाशिकचे. तुम्हाला टेस्ट करायचं असेल तर नाशिकला यावं लागेल पेट्रोल घाल. तर मित्रांनो, आपण आता वणीमध्ये आलेलो आहे आणि आता पुढून आपण आता टर्न घेणार आहे. कसं या गाडीतले सगळेचे सगळे लोक आहे ना, माझं बोलणं ऐकून ऐकून पुरे पकून गेलेले, पण मी माझं सोडणार नाही. हे पाय इथनं आता डायरेक्ट इकडं सापुतारा आणि इकडं नाशिक रोड जातो ना. अजून कोणता जातो, बस नाशिकच जातो. आणि इकडं आता आपण जाणार आहे, इकडे गुजरात साईड जातो. चला मग मित्रांनो, आता भेटू पोचल्यावरच. मी तुम्हाला सांगितलंय ना, कॉन्टेंट भेटला तर तिथं. मित्रांनो, इथं पुढे बेकार रस्ता खराब आहे, बेकारच रस्ता खराब आहे. काय गावाचं नाव तुम्ही पाहून घ्या मित्रांनो. गावाचं नाव गावरबाद काहीतरी नाव आहे. बेकार मित्रांनो, रस्त्याचं काम चालू आहे, बेकार काम. उड्या मारत मारत जावं लागतं मित्रांनो. काय सांगू, इंडियन गव्हर्नमेंट. मित्रांनो, आता आपण आलेलो हातगडला. तिकडं तो हात आहे आणि इकडं नाही, इकडं गड आहे आणि इकडं आमचा हात आहे. इकडं काहीतरी आहे, काही नाही. रस्त्याचे काम चालू आहे डायरेक्ट पुरे बेकार. आता पुढे आपला सापुतारा येईल, सापुताऱ्याच्याच थोडस पुढे आहे. मग तिकडं जायचं आपल्याला. आणि काय दाखवू तुम्हाला, दाखवण्याचा कधी काही नाही, पाहून घ्या तुम्ही. मी तुम्हाला व्हिडिओ लावून दाखवतो, काही दिसणार बी नाही तसं. व्हाईट मध्ये आम्ही गाड्या पाहू राहिलो, कोणती सगळ्यात मागडे. आतापर्यंत फक्त मी 2 ऑड्या पाहिल्या बस. काही नाही मित्रांनो, आपण ना BMW M सिरीज घेऊन घेऊ. फेमस झाल्यावर कॉम्पिटिशन मध्ये डायरेक्ट ड्रिफ्ट मार. BMW अरे ही गाडी तर अजून का खतरनाक 340 असेल ना, 340 आहे.
एम सिरीज होती मित्रांनो. आता सगळ्यात महागडी गाडी दिसलेली एम सिरीज. आता व्हिडिओ बनवता आम्ही मोजून राहतो कोणती सगळ्यात महागडी गाडी दिसते आम्हाला. दिसल्या त्याच्यानंतर 2 ऑडी आणि आता ही BMW. आता ही टॉपला आहे. किती लाखाला भेटतं माहिती आहे किती माहिती आहे 1.5 एकर. मित्रांनो आता सापुताऱ्यात आलेलो आहे आपण. आता आली बाउंड्री डायरेक्ट आहे, पण आता बाउंड्रीच्या मध्यभागी चालतोय. मी तर आता डायरेक्ट गुजरातचा टोल येईल. इथून बाउंड्री हे पाहित ना. आता महाराष्ट्राला धन्यवाद करूया. लिमिट काही गेली तासांसाठी सापुतारा. आम्ही गुजराती चो. आता इकडं काय माहिती आमची गाडी थांबवू बी शकतात ते. थांबावी रेकॉर्डिंग कर राहिले येत नाही करणार ना भाऊ. काढून घेतो पोलीस पाहतो. इथं 40 रुपये किती तिकीट असेल? 40 रुपयेच असते. 50 रुपये 50 रुपये 100 रुपयाचं तिकीट. महागडं होऊन गेलं. आधी ना इथं कॅडबऱ्या द्यायच्या बर का. बाबांचं डायलॉग इथं मारायचं, तिकडे नाही मारायचं. त्यांचं ते बघ. लाव साईड. तर मित्रांनो बोलले का काय लाव साईडला काय तर मित्रांनो आपला कॅमेरा पाहून ते गडी घाबरून गेले. याला बोलतात व्लॉगर नाव. हे बघ केवढी गर्दी आहे मित्रांनो. CNG साठी अशाली गर्दी. नाही करते नंतर टाकता येईल. लय तिकडं म्हणजे बेकार दूर आहे म्हणजे. उतरून घ्यावा का? उतरून घे. तर आता इथं पेट्रोल पंपवर काचा आगत तो गाडी तर आहे. गाडी तर इथं पेट्रोल पंपवर थांबलेलो आहे आम्ही. बड्या बाई तर थोडं फ्रेश होऊन जाऊ मित्रांनो. तुम्ही थोडे राईड काही आहे काय नाही हे सगळे बोलू शकतो पण जाऊ दे. चला आपलेच सपोर्ट नाही करत. काय लाजावा लागत बनले आपण. आपले गेले पुढे. तर बाहेरच थांबायचं. सुजू करणार आहे इथं बसून घे. अरे आता आपण आलेलो आहे सापुताऱ्याच्या. पेट्रोल पंपला. इथं पेट्रोल बेकार स्वस्त असेल ना मित्रांनो. स्वस्त बेकार म्हणजे स्वस्त असेल. ते तेवढ्यालाच आहे पण लिटर जास्त येतं. हा मग तेच जास्त लिटर जास्त. इथं आम्ही पाहिलं पेट्रोलचा रेट आहे XP 95 102 रुपये. नॉर्मल पेट्रोल 95 रुपीज आहे लिटर. डिझेल बी मित्रांनो पेट्रोल बेकारच स्वस्त आहे बरं का. इथनंच कधी बी पेट्रोल घ्यावं लागतं गुजरात. आपले सगळे इकडे बसलेले आहेत. काही नाही मित्रांनो. आता आपण सापुताऱ्यामध्ये हाय बो पुरा कॉन्टेंट करू राहील. साई हे बसलं नाही तिथं. बस जाऊ दे. आवाज कसं कमी आहे? मित्रांनो बेकार भारी व्ह्यू आहे बर का. पाणी पाहिजे सापुतारा म्हणजे एकदम पाणी बेकार कमी. उन्हाळा ते पण मॅम नाही मित्रांनो. किती आम्हाला बॉटल मागे घ्या तुम्ही. मला इथनं ना पडून जाते नुसते. मला एक मर्सिडीज दिसली गेली इथे. एक BMW सुद्धा दिसली गेली कुठे मागे पाय. तू सांगत बी नाही भाऊ. वाईट BMW पाय ना लोगो दिसला की. खरं नाही सांगत बी नाही भाऊ तू. बस आता आपण डायरेक्ट खाली जातोय. आणि खाली या ठिकाणी इकडच्या साईडला सापुताऱ्याचा घाट उतरतोय. बिस्किट फोडल्यावर देऊ नका कोणाला नाही तो. आवाज नका करू. गपचूकच खाऊन घ्या. मित्रांनो आपल्याला पॅराशूट दिसला. ए भाऊ कुठे काय
तू आरतीला कसं सोडला असेल मी राजा आहे म्हणजे डायरेक्ट दिसत मग बाई तेव्हा मित्रांनो तुम्हाला पॅरेशूट दिसला का नाही आता दिसेल पाय, पा आता दिसेल. कुठे गेला? समोर ना रे बाळा. तो आता इकडे पाय, या इकडे साईडला पाय. आहे. तो पाय तो पाय मित्रांनो तुम्हाला दिसला ना बस मा कॉन्टेंट बनला बस जा कॉन्टेंट हा. यस पैसे चालू होऊन गेलेत का हा घाट मित्रांनो आता आपण आलेलो आहे इकडे नाही आपल्याकडे आपल्याला नाही इकडे नाही सॉरी इकडे रस्ता आहे जागा ठेवली नाही जास्त आताच भरू राहिले वाटतं काहीतरी काही यात्रा मित्र आहे का ठीक आहे तुम्ही त्या साईडला पाहू शकता यात्रा कमी आहे अरे काहीच नाही काय यात्रा हा उशिरा या ठिकाणी आपण गाडी टर्न घेऊया देखो थांबा नकली नोटे साडले आलेलो आहे आपण पुढे गाडी लावली. आईला आईस्क्रीम दिसली खूप असत आईस्क्रीम चला मग मित्रांनो भेटू पुढे मित्रांनो आता इथं हे सगळे सामान काढून राहिले सामान कोणती पिशवी घ्यायची अरे भाई बागुल सरांकडे द्या मी थांबा आम्ही घेतली हळूहळू अहो, म्हणजे मग मी व्हिडिओ काढणार हा, चला जुगार खेळायचं काही बी काय जुगार गॅमलिंग गॅमलिंग करायची गॅमलिंग गॅमलिंग कर का 10 रुपये पाकडी घेतो काय बोल विसरून शिरा आहे कोणाला आणलं त्या मंदिरावर काय चला आता सगळ्यांनी त्यांचे त्यांचे पिशव्या घेतलेल्या आहेत मी आपले व्लॉग बनवतोय जास्त दिले फोन करा रे आम्हाला पुढे राहाला लागेल गाडी टेन्शन घेऊन मित्रांनो आता ना डायरेक्ट जिथं भेटायचं ना तिथं भेटू लोक असतील माझ्यावर तसं मोटिवेशन मी देत होतो मित्रांनो इकडं थोडी गर्दी कमी आहे भागल तुम्हाला मी फेमस करून देईल येवल्याला पाठवून देईल मी तुम्हाला तर लाईन लावा लागेल एवढा मोठा माणूस तरी इथं डायरेक्ट नाही मित्रांनो शूज जर गायब झाले ना खरं सांगतोय पगडीवर डायरेक्ट चप्पल पहिली बघा मम्मी बी येऊन लागली बाकी आहे तुम्ही हा व्ह्यू मित्रांनो तो व्ह्यू सगळीकडे व्ह्यू आहे डायरेक्ट टेक्नॉलॉजी आहे साईडला गाडी येते पोलीस सांगते कोणतं पाणी आजचं पाणी काढून घ्या आपल्या सगळ्यांचं घेतोच बाकी त्याला दुसऱ्यांच्या करायला धुवा लागेल मित्रांनो थांबा मी 2 घेतो तेवढं 2 हातपाय धुवायला हातपाय धुवणं चालू आहे त्यांचं इथे या ठिकाणी आपले बरेचसे माणसं लाईन वगैरे लागली आहे दर्शनासाठी इथे थोडे चालू आहे त्यांचे येऊन गेले आता चीन टपाक दे यांनी हातपाय धुतले गेले तू बी धू नाही नाही पाय. तोंडात घाल माझे धुतले गेले धुतले मित्रांनो आता आपलं सगळं झालेलं आहे सगळे आता इकडे आहे ओके बिगे घेतले थोडी छोटी मोठी यात्रा होती
एखादा दिवाळीच्या नावाने सोडायचा काही वरती बांधून घ्या. सोडू नका जा मित्रांनो आपल्या मोबाईलची चार्जिंग बेकार कमी आहे. आता चार्जिंग करू गाडीत. जास्त क्लिप नाही मी दाखवू शकणार गाडीतले. दिसले तर तुम्हाला दाखवेल मी. पुढे मागे बसा. मला तर फक्त घ्यायचं हे बाई नाही, चला बसा बसा बसा. चावीचं ते अरे इथं पुढे तुटलेलं गाडीत बसा ना. इथं असं आहे, पुढे ट्रॉफिक आहे. मामी लवकर बसावं मध्ये. मागे बस मागे बस. लागले नीट अरे जस्ट नीट लावतो तू वरती कसं राहू. अशा पुढे काढ गाडी. हाय, खाली करा ना तो पर्या. थांब. मित्रांनो आता आलोय आपण. या गावाचं नाव काय आहे? इथे वाचून घ्यायच्या तुम्ही शेवटचं नाव असतं मित्रांनो इथलं तुम्हाला कळत असेल तर सांगा मला. गाई सनसेट पा तुम्ही काय खतरनाक. इकडे तुम्ही हे पा आणि असं काय केलेलं आहे. आणि सगळं आपला चेतनदा इकडे. तुम्ही सनसेट पाहू शकतात मित्रांनो. काय भारी आहे मित्रांनो. बेकार. आता आम्ही चाललोय पिंपळनेरला. आम्ही पिंपळनेरला चाललोय. तिथं काहीतरी आहे वाटतं. तिकडे जाऊन रात्रीचं नियोजन करू काय व्हायचं. तर मित्रांनो आता जातोय आपण. मग काय करू. अरे फोटो काढले मित्रांनो. आता जाऊ मग. आता मोबाईल बेकार गरम केलेला आहे मित्रांनो. आता बेकार गरम केलेला आहे. तुम्ही पाठी पाहू शकतात. कुठं काय जात नाही. डागेश भाई कडक ना भो. कडक एकदम. फोटो काढ. आपलीच बोर बारली. मित्रांनो आता आलेलो आहे आपण. आता बॉर्डर आली आहे. मम्मी गं बाई, मम्मी घरी जाईल. कुठं राहतो मी तेव्हा? हा? कुठं राहता? हिपा बॉर्डर आली आहे. तुला माहित असेल ना. झालो एंट्री. डायरेक्ट आपली एंट्री झाली. महाराष्ट्र. वेलकम टू महाराष्ट्र. हे पाय झाड सगळे वाकडे होऊन गेले. सगळे झाड वाकडे होऊन गेले. जागा कुठे दिसली मला पहिले. काहीच नाही हो. सगळे झाड वाकडे होऊन गेले. गेला सांगता महाराष्ट्र. खडखड धडधड लागे. तर मित्रांनो आपण कालच किती 2:30 वाजता वाटतं रात्रीची पोचलो होतो आपण घरी. तिकडं बाबा आलेले होते वाटतं. कोणते त्यांचं नाव नाही माहिती मला. ते आलेले होते. मग तिथं 12 वाजेपर्यंत थांबलो. आत्ता 1 वाजेपर्यंत थांबलो. तिथनं निघालेलो. मग 1.5 तासात पोचलो आम्ही. 2:30 वाजता आम्ही घरी पोचलो. मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. लाईक आणि सबस्क्राईब करून जा. बाय बाय.